ओंकार सहकारी काय ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी आणि बाबू बोत्रेवरती मी बोललो। जय शिवराय मित्रांनो रविराज साबळे पाटलांचा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। मित्रांनो रविराज साबळे पाटलांनी थेट पोलिसांना प्रश्न केलेला आहे की मी शेतकऱ्यांसाठी एवढं लढून एवढं धडपडून माझ्यावरती 1760 गुन्हे दाखल होत आहेत, पण ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे बुडवले जात आहेत अशा लोकांवरती ना कोणता गुन्हा दाखल होतो ना त्यांची चौकशी होते, तर मग शेतकऱ्यांवरती एवढा अन्याय का? मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रविराज साबळे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर सगळ्यात पहिलं तर त्या बाब्याने गुन्हा दाखल करायला पाहिजे। ज्याची इज्जत गेली, माझी इज्जत गेली, माझी किती इज्जत गेली ती माझ्या माणसाला काय माहिती? काय माहिती? अख्खा देश बघतोय, प्रत्येक वेळेस तेच कर। मला सांगा, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर हजारो माणसं जमतायत, हजारो शेतकरी म्हणतायत हा अन्याय होतोय, पोलिस बी ते बघतायत आणि तरी मी तेच केल्या जाते, हा प्रश्न पडतो। आता हे बघ, भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विविक्षित हक्कांचे संरक्षण सर्व नागरिकांस भारतातील भाषण स्वातंत्र्य माणसाला बोलू शकतो तो। हा, मानहानी, इज्जत गेलीये त्याच्यासाठी कलम आहे, त्याच्यासाठी सेपरेट कायदे आहेत, ते लावा ना। बट मी ज्या गोष्टी, आता मला सांगा, बाबूराव बोत्रे उसाचे पैसे दे हे असेल का? सांगा ना। बरं दिले बी नाहीत, आम्ही एवढं लढतोय, आमच्यासाठी कोणच उभं राहत नाहीये। आमचा एखादा तरी एफआयआर घ्यायला पाहिजे होता यंत्रणेने। आम्ही प्रत्येक ठिकाणी, आता तुमच्या इंदापूर पोलीस स्टेशनला आलो मी, तिथं जरी मी म्हणलं साहेबांना की माझा एफआयआर घ्या, तर साहेब काय म्हणतील, चौकशी केल्यानंतर आम्ही नोंद करून घेऊ। मग हा एफआयआर करताना काय चौकशी केली मला सांगा? फिर्यादीने तुम्हाला काय पुरावे दिले? काय चौकशी केली? काहीच नाही। फिर्यादीला मागितल्यावर काहीच देत नाही। फक्त एकच गोष्ट आहे की एफआयआर फाडण्यासाठी यंत्रणांवरती हजार दबाव। एफआयआर फाडल्यानंतर एकदा का होईना त्या फिर्यादीला पोलीस स्टेशनला जावं लागतंय। ते हॅरेसमेंट झाली की माणूस शांत बसतोय, काही करत नाही, असंच ना। मी नाही सोडणार, माझा जीव गेला तरी 72, तुम्ही 17 नाही 1700 ठिकाणी गुन्हे दाखल करा। बच्चू कडून 250 ठिकाणी गुन्हे, तरी मी पट्ट्या मागे साडला नाही। शेतकरीचे पैसे मागितल्यावरती एवढा त्रास पटतंय तुम्हाला? मग का करताय? तिथे द्या नोटीस, काय म्हणतात ना, ही आहे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था। हा आहे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय। याच्यावरती कोण खरंय आणि कोण खोटंय हे समजायला मार्ग नाहीये। भारतीय संविधान म्हणतं माणसाला भाषण स्वातंत्र्य आहे, माणसाला जगण्याचा अधिकार आहे, माणसाला त्याच्या हिशोबाने वागण्याचा आणि राहण्याचा अधिकार आहे। मी बाब्या बोत्र्याला चुकलं, भिकारचोट बाब्या बोत्र्याला फक्त शेतकऱ्यांचे उसाच्या बिलाचे पैसे मागितले होते। बरं, तुम्हाला मला त्रासच द्यायचा आहे ना, तर एका मिनिटामध्ये काय करा, मला अटक करा आणि मला जेलमध्ये नेऊन टाका। काय म्हणतात ना, हे जे आहे ना, 17 ठिकाणी एकाच प्रकारचा गुन्हा दाखल करायचा, 17 ठिकाणी बोलवायचं, हॅरेसमेंट करायची। बरं, कोणतीच गोष्ट केलेली नसताना कशासाठी हे? बरं, आज तायागत शेतकऱ्यांचे पैसे भेटलेले नाहीयेत, पण शेतकऱ्यांचे पैसे न भेटलेले असताना किती तक्रारी करू? माळशिरस पोलिसांना तक्रार केली, श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार केली, बाब्या बोत्रेच्या विरोधामध्ये एकही एफआयआर दाखल होत नाही। पण ज्या पोरानं शेतकऱ्यांच्या हक्काच्या उसाच्या बिलाचे पैसे मागितले, तर त्याच्यासाठी रोज पोलीस ऑफिसला येतात, रोज पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतात। हीच आहे का कायदा आणि सुव्यवस्था? हाच आहे का महाराष्ट्र, जिथं सुशासन आहे असं म्हटलं जातं? तुम्हीच ठरवा। शेतकऱ्यांनो, हजारोंच्या संख्येने बाब्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा। कारण की हे बघा, हे जे पत्र दिलेलं होतं बाब्याने, कुठे गेलं? हा, तो म्हणतोय की उसाचे बिल थकले नाहीत एफआयआर मध्ये,
मग त्याच्या पत्राच्या हिशोबाने ही जी तारीख दिली ही तारीख खोटी आहे का? 25 तारीख उलटून गेली तरी शेतकऱ्यांचे एफआरपीचे 100% पैसे खात्यावरती जमा झालेले नाहीये. मग तुम्ही काय झोपा काढताय का? करा ना गुन्हे दाखल. अरे हक्काचे पैसे तर घामाचे पैसे तर वर्षभर त्या शेतामध्ये राबून कष्ट करून घाम गाळून ते शेतकऱ्यानं पैसे कमवण्याच्या दृष्टीने पिकवलेलं पीक आहे आणि तो हा भिकार चोट कुठनं आलाय काय माहिती. अजून काय काय लय बोलू शकतो पण नाही. आता ह्या शिव्या दिल्या म्हणून अजून काय गुन्हे दाखल करायचे ते करा. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, बाब्या तुला सुट्टी नाही. शेतकऱ्याच्या घामाचे पैसे दे, ते बी व्याजा सकट दे, नाहीतर तुला इथून पुढे आता पोलिसांकडे जाणार नाही, साखर आयुक्तांच्या दालनामध्ये जाऊन बसणार. जीव गेला तरी 72, पण 1 ना 1 रुपया शेतकऱ्यांच्या उसाच्या हक्काचा बिलाचा वसूल करणार म्हणजे करणार. धन्यवाद. भेटू आता इंदापूरला, तारीख कळवतो.